गुड इव्हनिंग मॅम. अच्छा, मला ना हॉस्टेल मधून ज्यांनी जॉईन केले, हॉस्टेल नावाने, 2 मिनिटं फक्त कॅमेरा ऑन कराल का? सगळ्यांनीच कॅमेरा 2 मिनिटं ऑन करा. मी आपला एक छानसा फोटो काढते. त्याला फक्त 2 मिनिटं पण ऍक्च्युली काही सेकंडच, मला फक्त फोटोचं बटन क्लिक करण्यापुरतं फक्त. चला चला लवकर. बस उज्ज्वला एकटीच दिसते मला, बाकी कोणीच नाही दिसत आहे. अच्छा, हॉस्टेल नावाने ज्यांनी एकाने कोणी जॉईन केले, काही कॅमेरा ऑन केलाय बहुतेक, पण पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसते. हा, आता इथे ना पिंक आणि ब्ल्यू कलरचे ड्रेस घालून बसलेले ज्या गर्ल्स आहेत, मुलींनो अनम्यूट करा आणि मला सांगा तुमचं कुठलं हॉस्टेल आहे, नक्की कुठल्या गावामधलं हॉस्टेल आहे. माईकचं बटन दाबा आधी आणि सांगा. नवापूर. नवापूर. आणि इकडे ज्यांचा कॅमेरा अजून पण ऑफ आहे त्यांचं कोणाचं कुठलं हॉस्टेल आहे, हे पण नवापूरच आहे? हो येस मॅम, एकच आहे. अच्छा, एकच आहे. ओके, मला वाटलं 2 आहेत तर वेगवेगळ्या नावाने तुम्ही जॉईन केले, की म्हणजे हॉस्टेल एकच आहे पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहात असं मला वाटलं. ठीक आहे, तुम्ही कितवीचे, 11वीचे आहात, तर मला सांगा तुमची एक्झाम कधी आहे? एप्रिल. 11वीची एक्झाम पण एप्रिलला? एवढा उशिरा आहे? मॅम 9 मार्चला. 9 मार्चला एक्झाम? येस मॅम. प्रथमेश, तू म्हणालास ना 9 मार्चला एक्झाम आहे, टाइम टेबल मिळाले? नो मॅम, अजून नाही मिळालं? अरे 9 मार्च तर जवळ आली तरी पण टाइम टेबल नाही मिळालं. कॉलेजमध्ये तर टाइम टेबल लवकर मिळतं ना. नाही मॅम, नो मॅम, अजून नाही नाही मिळालं. मिळालेलं. अच्छा, बर. मुलांनो, तुम्ही सगळेजण ग्रुपमध्ये जे ऍडेड आहात की नाही, तर जसं तुम्हाला टाइम टेबल मिळेल ग्रुपमध्ये टाइम टेबल टाका आणि माझं नाव तिथे मला टॅग करा. टॅग कसं करायचं माहितीये ना, मेसेजला रिप्लाय देताना जसं आपण, मग तो रिप्लायचं आल्यानंतर @, मग माझं नाव टाकलं की तुम्हाला माझं तिथे नाव दिसेल, तुम्ही ज्या पण नावाने सेव्ह केलंय, म्हणजे मला समजेल की टाइम टेबल आलं म्हणून. आणि प्रथमेश, मॉनिटर्सच्या ग्रुपमध्ये तू ऍडेड आहे ना, तू तिथे टाइम टेबल टाक, जसं तुला टाइम टेबल मिळेल तसं. ठीक आहे? येस मॅम. अच्छा, नावापूर हॉस्टेल ओके मॅम. मधून ज्या गर्ल्स जॉईन झालेत, बेटा तुम्ही कन्फर्म करून मला सांगा की खरंच एक्झाम एप्रिलमध्ये आहे का? कारण 12वी बोर्ड असतो तर मोस्टली 11वीची परीक्षा लवकर घेतात, जेणेकरून 12वीचा सिलेबस लवकर शिकवायला सुरू करता येईल. मॅम मार्च एंडिंग मध्ये राहू शकते किंवा एप्रिल. बरं, ठीक आहे, तरी पण एकदा कन्फर्म करून उद्या मला सांगा. ठीक आहे, चला ओके मॅम. आता आपण क्लास आपला चालू करूयात. काल आपलं जे डिस्कस केलेलं ते टॉपिक्स आपले घेऊन झालेत. आज आपल्याला डॉपलर्स इफेक्ट चालू करायचा आहे आणि आज आपण ट्राय करू की हा धडा संपून जाईल. लेट्स सी, कारण मला तुमचे बाकीचे पण धडे घ्यायचे आहेत आणि टाइम खूप कमी आहे. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. मुलांनो, तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये पुस्तक आहे? पुस्तक नसेल तर माझी स्क्रीन बघा आणि आता मी जे विचारते हँडरेज करूनच त्याचा आन्सर द्या, म्हणजे मला काउंट कळेल. हे बघा, साऊंड आपला चॅप्टर झाल्यानंतर ना, आपले हे एवढे सगळे चॅप्टर्स आहेत, 3 आणि 3 6, आणि हे 6 चॅप्टर्स काय आपले तुमची परीक्षेपर्यंत, खास करून आता प्रथमेशची 9लाच परीक्षा आहे, तर किती त्याचे होईल आपलं आय डोंट नो. तर मी असा विचार करते की हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम, हे तिन्ही धडे इलेक्ट्रिसिटीशी वगैरे असे रिलेटेड आहेत. मॅग्नेटशी, ॲटम्सचे जे स्ट्रक्चर असतं, अणूंची जी रचना असते, तर आधी हे 3 धडे मी घेईल. त्याच्यानंतर ना ऑप्टिक्स वाला धडा घेईल आणि त्याच्यानंतर ना हे राहिलेले 2 धडे घेईल, असा मी प्लॅन करते. पण मला सांगा, तुमची आता जी एक्झाम येणार आहे त्या एक्झाम मध्ये हे 14चे 14 धडे असतील तुम्हाला, की फक्त ह्याच्यातले अर्धेच असतील? आणि मग ते अर्धेच असतील ते कुठून ते कुठपर्यंत असतील ते मला सांगा बरं. प्रथमेश, यू टेल मी फर्स्ट.
मॅम अच्छा एकदा परत रिपीट कराल का? नाही, मी नाही रिपीट करणार प्रथमेश. आपल्याकडे ऑनलाईन मध्ये ऑलरेडी कमी वेळ असतो. तुम्ही कसं माझं बोलणं मिस करता? नावापूर हॉस्टेलच्या मुली सांगा. मॅम सगळेच. सगळे 14च्या 14 धडे असणार फायनल एक्झामला. पुस्तक असेल पूर्ण. हा, सरने सांगितलं होतं. बरं, ठीक आहे. प्रथमेश, मी रिपीट करते. तुला पूर्ण पुस्तक असेल फायनल एक्झामला, आता 9 मार्च पासून एक्झाम आहे तेव्हा, की ह्याच्यातले जे काही सिलेक्टेड धडे असतील. मॅम काही सिलेक्टेड धडे. कुठून ते कुठपर्यंत आहेत सांग मला मग. ते माहितीये मॅम तुला? तरी 12th धड्यापर्यंत असतील. हे साऊंड 7 पासून धड्यापासून 12th पर्यंत की येस मॅम. 7th पासून 12th पर्यंत आहेत? येस मॅम. ठीक आहे. ठीक आहे, आपण Yes, ट्राय ma'am. करूया किती किती होऊ शकते आपलं. तर आपला हा साऊंड धडा संपल्यावर आपण मग हे 10th 11th 12th आधी कव्हर करू. हे तिन्ही धडे एकमेकांशी रिलेटेड आणि मग नंतर ऑप्टिक्स वर जाऊ आणि मग राहिलेले 2 धडे कंटिन्यू करू. ओके, म्हणजे 13वा आणि 14वा धडा सिलेबस मधून डिलीट करून टाकलाय. प्रथमेशच कॉलेजमध्ये कोण कोण आहे त्यांना सगळ्यांनाच मी विचारते, 13वा आणि 14वा धडा डिलीट करून टाकलाय का? हो, नाही, काहीतरी बोला, माहिती नाही तुम्हाला. चला जाऊयात, साऊंड चॅप्टर आपण चालू करूयात. काल आपण हे पिच, हे टिंबर वगैरे काय असतं ते बघितलं. लाऊडनेस साठी हे लॉग साठी मी तुम्हाला बोलत होते, ह्याच्यावरची आपण एखादी, इथे जसं बघा गणित दिलंय ऑलरेडी. वेन heard independently, two sound waves produce sensation of 60 decibel and 55 decibel respectively. How much will the sensation be if those are sounded together perfectly in phase? हा क्वेश्चनचा आधी अर्थ कळलाय तुम्हाला मुलांना? 2 वेगवेगळे आवाज आहेत. 2 वेगवेगळे आवाज आहेत. एक 60 डेसिबलचा आहे, वेगळीकडे ऐकला, आणि हा 50 डेसिबलचा वेगळीकडे ऐकला तर 55 डेसिबलचा वेगळीकडे ऐकला तर. आता त्या दोघांना एकत्र एकाच ठिकाणी ठेवून आपण ऐकतोय आणि ते एका फेज मध्ये. फेज आणि फेज डिफरन्स काय असतं तुम्हाला आठवत असेल. दोन्ही वेव्स एका पॅटर्ननेच चाललेत, म्हणजे एकाचा क्रेस्ट आणि दुसऱ्याचा क्रेस्ट ओव्हरलॅप करतोय. ट्रवला ओव्हरलॅप करतोय, म्हणजे देर इज नो फेज डिफरन्स. एकाच वेळी वेव्स स्टार्ट झालेत. तर मग जर दोघांना एकत्र ऐकलं तर मग किती आपल्याला कानाला सेन्सेशन होईल, म्हणजे किती डेसिबल त्याचा आवाज आता एकत्र आपल्याला ऐकायला येईल, हा क्वेश्चन आहे. आणि मग बघा आता इथे काय केलेलं आहे, तर L1 किती लिहिलंय, तो डेसिबल मधला आवाज आहे, त्याला लाऊडनेसला L1 लिहिलंय, तर ते 60 डेसिबल. सेम टू सेम आता त्याचं काय काढलं त्यांनी, 10 log 10 L1 अपॉन L0. तर L1 अपॉन L0 ह्याची व्हॅल्यू जी आहे ती, हे तुम्हाला एक मिनिट, ते ह्याच्यासाठीच ऍक्च्युली लॉग टेबलची गरज आहे, की हे नक्की कसं काय आलं. हे I1 अपॉन I0 जे आहे ना, सॉरी L1 अपॉन L0 नाही, I1 अपॉन I0 जे आहे ते, तर हे नक्की कसं आलं आणि डायरेक्टली ह्याची व्हॅल्यू 10⁶ कशी आली, ह्याच्यासाठी ते लॉग टेबल येणं खूप गरजेचं आहे. सेम टू सेम यांनी L2 काढलं, हिच्या डोक्यावर लिहिलंय 5.5. चला मी ट्राय करते तुम्हाला एक्सप्लेन करायला की हे कसं आलं ते. आणि त्याच्यानंतर वेव्स कंबाईन परफेक्टली इन फेज, वेक्टर ऍडिशन ऑफ देअर एम्प्लिट्यूड्स विल बी गिवन बाय ए स्क्वेअर A1 प्लस A2 होल स्क्वेअर. हे गणित ना मुलांनो, मला सांगा सगळ्यात आधी तर, एक मिनिट मी स्टॉप करतेस. मी काल एक ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकलेला होता, कोणी कोणी ऍटलिस्ट त्याच्यावर क्लिक करून ओपन केला.
खरं खरं सांगा. हेच लॉक टेबल साठीच मी काल एक ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकलेला होता. त्याच्यावर नुसतं लिंकवर क्लिक करून ओपन केलं. कोणी कोणी केलं? कोणीच नाही केलं. चला ठीक आहे. हे वाले जे गणित आहे ना, त्याच्यासाठी आधी मला तुम्हाला लॉग टेबल एक्सप्लेन करावं लागेल. तर हे वालं गणित जे लाऊडनेसशी रिलेटेड आहे, हे आपण नंतर सोडूया हा धडा पूर्ण झाल्यानंतर. ठीक आहे? चला आधी धडा कंप्लीट करूया, मग आपण गणित पण डिस्कस करू, जे ऍटलिस्ट महत्वाची गणित आहेत ती. सगळी तर नाही सोडवून होणार, जेवढी होतील तेवढी करूयात. आय होप सगळेजण तुम्ही नोटबुक, पेन वगैरे सगळं घेऊन बसला. हा. मुलांनो सॉरी, मी डिस्कनेक्ट झालेले, नेटवर्कच केलं. आता येतोय माझा आवाज सगळ्यांना क्लिअरली? येस मॅम. हा ठीक आहे. चला आता स्टार्ट करूया आपण. तर आपण डॉपलर इफेक्ट्स बद्दल बोलत होतो. तर डॉपलर्स इफेक्ट काय आहे? हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे मुलांनो. हे ऑलरेडी आपण अनुभवलंय. जे आपण ऑलरेडी अनुभवलंय ते त्याच्या मागचं फिजिक्स काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. दॅट्स इट. मला सांगा, आणि आता तुम्ही माझ्याशी बोलत राहायचं, सिम्पल सिम्पल गोष्टींच आपण डिस्कशन करणार आहे. हं? आता मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला विचारते आणि तुम्ही मला आन्सर द्यायचंय. माझा व्हाईट बोर्ड आता तुम्हाला दिसत असेल, दिसतोय? येस मॅम. येस. सो आता बघा, नीट आहे का मी काय म्हणते? समजा आपण इथे आहे, तुम्ही इथे आहात,
आणि एक गाडी आहे. ते आता मी चांगलं एकदम गाडी ड्रॉ नाही करत बसत आहे. एक गाडी आहे आणि समजा ह्या गाडीच्या मागे असा किंवा समोर पुढे कुठेतरी असं लाऊडस्पीकर लावलाय आणि ही गाडी तुमच्याकडे येते. ही गाडी तुमच्याकडे येते. मग मला सांगा, ते जे पण समजा गाणं लावलं एखादं मोठ्या आवाजात, ते गाणं गाडी जशी जशी जवळ येईल, गाणं अजून जास्त मोठ्या मोठ्याने ऐकायला येईल, की आहे तेवढंच ऐकायला येईल, की कमी ऐकायला येईल? जास्त मोठ्याने ऐकायला येईल. येस, करेक्ट, व्हेरी गुड. सेम वे गाडी लांब जाताना काय होईल? कमी होईल. कमी कमी होत जाईल. बरोबर आहे. आता इथे तुम्ही थांबलेला होता, गाडी तुमच्याकडे येत होती, गाडी लांब जात होती. आता दुसऱ्या केसमध्ये तुम्ही पण गाडीकडे चाललाय आणि गाडी पण तुमच्याकडे येते. या केसमध्ये काय होईल? आवाज वाढेल. येस, हा स्पीकर पण काय होतोय तुमच्याकडे येतोय, आवाज वाढेल. आणि लास्ट केसमध्ये तुम्ही लांब चाललाय आणि गाडी सुद्धा लांब चालली, मग काय होईल? आवाज कमी होईल. येस. पण इथे ज्यावेळी, आता नीट ऐका, हा पुढचा क्वेश्चन जो आहे तो ऐका. पहिली वाली केसमध्ये ज्यावेळी तुम्ही थांबलाय आणि गाडी तुमच्याकडे येते, त्यावेळी किती फास्ट आवाज वाढेल तुलना केल्यावर ज्यावेळी तुम्ही पण स्पीकरकडे चाललाय आणि गाडी पण तुमच्याकडे येते? दोन्ही एकमेकांकडेच येतात, अंतर कमी कमीच होत आहे. तर दोन्ही केसमध्ये आवाज जास्त जास्त मोठा ऐकायला येणार आहे. पण ह्या केसमध्ये जास्त ऐकायला येईल. चला, ह्याला नाव 1 देऊयात, ह्याला नाव 2 देऊयात. मग नंबर 1 केसमध्ये जास्त लाऊडर आवाज ऐकायला येईल, म्हणजे कमी वेळात लाऊडर आवाज ऐकायला येईल, की इथे कमी वेळात जास्त लाऊडर आवाज ऐकायला येईल? पहिल्या केसमध्ये की दुसऱ्या केसमध्ये? प्रश्न कळलाय मी काय? दुसऱ्या केसमध्ये. कारण दोन्ही एकमेकांकडे चाललेत, तर आवाज जरा फास्ट फास्ट वाढत चालला असं आपल्याला वाटेल. बरोबर आहे. आणि इकडे आपण थांबले असल्यामुळे ज्या स्पीडने गाडी येते आपल्याकडे, त्या स्पीडनेच हळूहळू हळू आवाजाची तीव्रता वाढलेली दिसेल. लाऊडनेस म्हणजेच आवाजाची तीव्रता मराठीमध्ये. किती स्ट्रॉंग आपल्याला आवाज ऐकायला येतोय. मग आता हे जे कॉमन लॉजिक आहे ना, आपण जे युज केलंय, ह्यालाच डॉपलरने काय केलं, गणिताच्या सूत्रारूपामध्ये मांडलं. जरा जास्त व्यवस्थित चांगली मांडणी केली, त्यालाच आपण डॉपलर इफेक्ट म्हणतो. अजून काय असं वेगळं काय अवघड नाहीये. तर चला, आज पटकन त्याला समजून घेऊयात आपण. व्हॉट इज दिस डॉपलर इफेक्ट? तर आता हे सगळं मी एक्सप्लेन नाही करत बसत आहे. इथे तुम्ही बघू शकता क्रिश्चियन डॉपलर, ज्याचा जन्म 1803 साली झालेला, 1803 इयर मध्ये झालेला, आणि डेथ या वर्षी झालेली आहे. तर त्यांनी हा फेनॉमेना आयडेंटिफाय केला 1842 मध्ये. ठीक आहे. आणि मग त्यांनी हे सगळं जे आहे ते लिहिलं. पण ऍक्च्युअल मध्ये जे आपल्याला जेवढी लाऊडनेस ऐकायला येते, खरंच ती तेवढी असेल अशी नाहीये मुलांना. म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे? अपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड ड्यू टू रिलेटिव्ह मोशन. आवाजाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जो चेंज आपल्याला जाणवतोय, ऍक्च्युली आवाज छोटा मोठा नाहीये. आवाज जेवढा आहे तेवढाच आहे. बरोबर आहे. साऊंड ज्या फ्रिक्वेन्सीने बाहेर पडतोय त्या स्पीकर मधून, तो तेवढाच आहे. पण गाडी मूव्ह होते किंवा आपण मूव्ह होते, म्हणून आपल्याला तो कमी जास्त जाणवतोय. मग त्यालाच म्हणतात अपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी. कळते? म्हणजे त्या वेळापुरता झालेला तात्पुरता बदल फ्रिक्वेन्सीमध्ये, त्याला अपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हणतात. कळलं मी काय म्हंटली? अपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय कळलं? ड्यू टू रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय असतं मुलांनो? एकाच्या तुलनेत दुसरा कुठे मूव्ह होतोय त्याला रिलेटिव्ह मोशन म्हणतात. जसं की आता मी थांबलीये पण माझ्या समोरून गाडी चाललीये. तर माझ्यासाठी ती गाडी समोर चाललीये, पण गाडीच्या आतमध्ये जो बसलेला माणूस आहे, तो जर ज्यावेळी मला बघेल तर त्याला काय वाटेल, मी मागे चालले. जशी आपण ट्रेनमध्ये बसमध्ये बसल्यावर काय वाटतं की झाडं मागे मागे चाललेत,
पण झाडं मागे जात नसतात. ते रिलेटिव्ह मोशनमुळे आपल्याला असं वाटतं. हे सेम गोष्ट आपण ऑलरेडी ह्याच वर्षी मोशन इन अ प्लेन आणि मोशन धड्यामध्ये शिकलोय. ठीक आहे. प्रथमेश, आठवते आपण शिकलेलो? येस, यू आर देअर ऍट दॅट टाइम. चला, तर आता मग इथे द चेंज इन फ्रिक्वेन्सी कॅन बी स्टडीड अंडर 3 डिफरंट कंडिशन्स. 3 कंडिशन्स मध्ये. वेन लिस्नर इज स्टेशनरी बट द सोर्स इज मुव्हिंग. लिस्नर म्हणजे आता तेच तुम्ही उभे होता, पण जो सोर्स होता तो मूव्ह होत होता, साऊंडचा सोर्स. वेन लिस्नर इज मुव्हिंग बट द सोर्स इज स्टेशनरी. गाडी तिथेच थांबली, पण तुम्ही गाडीकडे चाललाय किंवा गाडीपासून लांब चाललाय. वेन द सोर्स अँड लिस्नर बोथ आर मुव्हिंग. कळतंय? मग हेच जे आहे ते काय केलं, डॉपलरने इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. जसं इक्वेशन्स ऑफ मोशन आपण बघितलेली होती, गतिविषयक समीकरणं बघितलेली होती 9वी मध्ये पण आणि ह्या वर्षी सुद्धा. ठीक आहे. तर आता बघा, डिस्टन्स S2 फ्रॉम द लिस्नर इज D plus VSTO when S2 is the source second crest. This crest reaches the listener at. आता हे मला कळतंय तुम्ही काय चाललंय, हे एवढं काय समजलं नसेल, पण हा आपला सिंपल वाला फॉर्म्युला यूज केलाय मुलांना. हे आता T2, T0, D, VS, TO, हे V, हे सगळं काय आहे तुम्हाला वाटत असेल तर इथे बघा तुम्हाला कळेल. हा दिसतोय तुम्हाला, हे S म्हणजे सोर्स आहे. सोर्स म्हणजे हेच लाऊडस्पीकर वाली गाडी आपला सोर्स मानूया. इथे आहे लिसनर. लिसनर L1. तुम्ही लिसनर आहात इथे. दोघांमधलं डिस्टन्स इथे D आहे. एकमेकांपासून ते किती अंतरावर आहेत. ठीक आहे. आणि आता हे जे एकमेकांकडे जे चाललेले आहेत त्यांना एक वेलॉसिटी आहे. एक वेलॉसिटीने ते चाललेले आहेत. मग ते वेलॉसिटी ने जसं जसं चाललेले आहेत तसं तसं त्यांच्यामधलं अंतर काय होते, कमी कमी होत जाते. ठीक आहे. मग ते अंतर डायरेक्टली हे S1 S2 न लिहिता त्यांनी ह्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये लिहिलेले. आता हे कसं त्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये लिहिलेले ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. टी जो आहे, हा छोटा जो टी आहे तो टाइम पिरियड आहे, हे मात्र नक्की. चला आता थोडंसं आधी वाचूया आपण आणि मग आपण ह्याला समजून घेऊयात. बघा काय दिलेलं आहे. कन्सिडर, मोठं दिसत असेल का तुम्हाला? कन्सिडर अ सोर्स ऑफ साऊंड S मुव्हिंग अवे फ्रॉम स्टेशनरी लिस्नर. पहिली केसच काय आहे, सोर्स इज मुव्हिंग बट लिस्नर इज स्टेशनरी. ठीक आहे. विथ वेलॉसिटी VS. लिस्नर एकाच जागेला थांबलाय त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी 0 असेल, पण सोर्सची तर वेलॉसिटी असेल ना, तो मुव्हिंग आहे म्हटल्यावर, म्हणून त्याला VS नाव दिलंय. S फॉर सोर्स, सोर्सची वेलॉसिटी म्हणून VS. त्याच्यानंतर स्पीड ऑफ साऊंड वेव्स विथ रिस्पेक्ट टू द मीडियम V. विथ रिस्पेक्ट टू द मीडियम इज V. सोर्स मूव्ह होतोय पण सोर्स वरती साऊंड वेव्स आहेत त्या पण तर मूव्ह होतात, त्यांची पण तर वेलॉसिटी आपल्याला घ्यायला लागेल. जसं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर आपण घेतो अप्रॉक्सिमेटली 340, ती पण तर घ्यावी लागेल. सो V इज दी ओरिजिनल वेलॉसिटी ऑफ द साऊंड वेव्स, सोर्सची वेलॉसिटी नाहीये, विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Suppose the listener uses a detector for counting each wave crest that reaches it. असं मानून चालतोय आपण की जो लिस्नर आहे ना तो एक यंत्र वापरतोय ज्याने की त्याच्याकडे क्रेस्ट, म्हणजे ती क्रेस्ट माहिती ना, उंचवटा, परत खाली वर खालीच होतं, तर ती किती त्याच्याकडे क्रेस्ट, तशी किती उंचवटे, म्हणजे थोडक्यात किती साऊंड वेव्स त्याच्यापर्यंत पोहोचल्या ते मोजण्यासाठी तो एक डिटेक्टर वापरतोय, एक यंत्र वापरतोय. इनिशियली ऍट T इज इक्वल टू 0, म्हणजे ज्यावेळी टाइम 0 आहे, सोर्स विच इज ऍट अ पॉइंट ऑफ S1 ठिकाणी सोर्स होता, एमिट्स अ क्रेस्ट अँड ऍट अ डिस्टन्स D फ्रॉम द लिस्नर. सी फिगर 8.28. म्हणजे सुरुवातीला टाइम T0 असताना D अंतरावरती सोर्स ठेवलेला आहे, असं त्यांचा अर्थ आहे. दिस क्रेस्ट रीचेस द लिस्नर ऍट टाइम T1.
सुरुवात त्याने T0 असताना केली, पण पोचला थोड्या वेळानंतर पोचला T1 ला. साऊंड लगच्या लगेच नाही आला, थोडा वेळ घेऊन आला, त्याच्यापर्यंत ट्रॅव्हल व्हायला त्याला वेळ लागला. सो T1 आणि आपलं D/V कसं आलं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. नाउ लेट T0 बी द टाइम पिरियड ऍट विच वेव्स आर एमिटेड. T0 साऊंड वेव्हचा टाइम पिरियड, कळते तुम्हाला? लिस्नर पर्यंत आवाज पोचण्यासाठी जो वेळ लागलाय तो T1 घेतलाय, पण साऊंड वेव्हचा स्वतःचा जो टाइम पिरियड आहे तो T0 घेतलाय. ठीक आहे. दस T इज इक्वल टू T0. पण इथे मग आपण असं मानून चालतोय की साऊंड वेव्हचा जो टाइम पिरियड आहे आणि पहिली क्रेस्टला पोहोचायला जो वेळ लागला लिस्नर पर्यंत तो दोन्ही सेम आहे असं आपण मानून चालतो इथे. Thus, at t is equal to T0, the source moves the distance Vs T0 and reaches point S2. Distance S2 from the listener is d Vs plus T0 when at S2. The source emits second crest. This crest reaches the listener at T2. ठीक आहे. चला आता हे सगळं मी तुम्हाला ना एक्सप्लेन करते की काय आहे नक्की आणि हे काय आलंय, कसं काय आलंय. तर फिजिक्सचं ना ह्यांनी मागे लॉजिक काय लावलंय हे जर तुम्ही समजून घेतलं की मग हे जे आता एवढं किचकट वाटते की काय आहे T0 वगैरे, ते नंतर तेवढं नाही किचकट वाटणार. मी काय म्हणते कळते का मुलांनो? काय चाललंय कळते का? हो नाही काहीतरी येस तुम्ही Stable. रिप्लाय तेच अरे, नाहीतरी असं वाटतं की मी एकटीच बडबड बडबड करत चालली. हे सगळं कॉपी पेस्ट केलं सगळं. थांबा एक मिनिट. हा एक मिनिट थांबा. मी स्क्रीनवर काय काय करते तुम्हाला दिसते? येस मॅम दिसतंय. चला फायनली झालं. व्हाईट बोर्ड दिसतोय माझा? हो मॅम. येस मॅम. ठीक आहे. चला हे इकडे घेतलं मी. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते की काय चाललंय. आकृती पण घेऊयात आपण. थांबा. व्हाईट बोर्डवर मी आता आकृती घेतलेली पण दिसत असेल, म्हणजे जे लिहून घेतले ते दिसत असेल. 8.2 ए वाली डायग्राम म्हणाली ना ते. ला पण घेऊयात. चला
आता हे सगळं मी इथे घेतलंय आपल्या डोळ्यासमोर दिसावं म्हणून, आणि आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते की ह्यांचं म्हणणं काय आहे. ठीक आहे, हे मिनिंग समजून समजून ज्यावेळी तुम्ही करचाल ना मुलांना, त्यावेळी तुम्हाला फिजिक्स खूप चांगलं समजेल. बघा काय दिलेलं आहे, कन्सिडर अ सोर्स एस. आता आपला जो सोर्स आहे तो एस आहे, त्याला सोर्सला नाव काय दिलेलं आहे, एस. म्हणजे तोच सोर्स म्हणजेच आपला लाऊडस्पीकर. ठीक आहे, त्याला नाव काय दिलं, एस. आणि लिसनर कोणता आहे आपला, हा एल. लिसनर म्हणजे समजा तुम्हीच मानून चालूयात आपण. ठीक आहे, आपण स्वतःच तो एल आहे, इथे आपला हा लिसनर. त्याच्यानंतर ना आता लिसनर एकाच जागेला थांबलाय, बरोबर आहे. तर लिसनरची वेलॉसिटी काय असेल, 0 असेल, कारण तो एका जागेला थांबलाय. आणि सोर्सची वेलॉसिटी काय असणार आहे, हा जो इकडे चाललाय बघा, दिसते इथे VS लिहिलेले आहे. तर सोर्सची वेलॉसिटी किती आहे, VS. ज्या वेलॉसिटीने तो चाललेला आहे पुढे 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 लिसनरच्या कडे चाललेला आहे, तर त्याची वेलॉसिटी VS घेतली. स्पीड ऑफ द साऊंड वेव्स विथ रिस्पेक्ट टू द मीडियम इज V. आता हा सोर्स जो चाललाय, पण साऊंड वेव्हची जी स्वतःची जी वेलॉसिटी आहे ती आपण किती घेतलेली आहे, V घेतलेली आहे. विथ रिस्पेक्ट टू मीडियम, जे पण माध्यम असेल ना, हवा, सॉलिड वगैरे, जे पण ज्याच्यातून हवाच असणार आहे, इथे हवेतूनच चाललाय तो सोर्स. सपोज लिसनर युजेस अ डिटेक्टर फॉर काउंटिंग ईच वेव्ह क्रेस्ट दॅट रिचेस इट. म्हणजे आता ते तुम्हाला माहितीये, क्रेस्ट ट्रव अशा फॉर्म मध्ये साऊंड जर आपला ह्याच्याकडे चाललाय, तर क्रेस्ट म्हणजे हा उंचवटा असतो. तर असे त्याच्याकडे एक एक करून मागून येऊन येऊन किती साऊंडचे उंचवटे पोहोचतात, तर ते काउंट करण्यासाठी त्याच्याकडे काय आहे, एक सपोज एक असं यंत्र आहे जे ह्याच्यामध्ये ती साऊंड वेव्ह आल्यावरती ते काउंट करणार आहे. तर ते यंत्र कोणतं आहे, त्याला ते डिटेक्टर नाव दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, डिटेक्ट करते की किती वेव्ह आले आपल्याकडे. आता पुढे इनिशियली ॲट t इज इक्वल टू 0 सोर्स विच इज ॲट अ पॉइंट S1. दिसते, S1 ला होता हा सोर्स, दिसते मुलांनो, Yes, ma'am. S1 पॉइंटला होता हा एक आकृतीमध्ये. इमिट्स अ क्रेस्ट वेन ॲट अ डिस्टन्स D फ्रॉम द लिसनर. दिसते, लिसनर पासून हा S1 ह्या D डिस्टन्स पर्यंत आहे, म्हणजे सुरुवातीला दोघांमधलं अंतर किती आहे, D. कधी सोर्स S1 वर असताना. परत दिस क्रेस्ट रिचेस द लिसनर ॲट टाइम T1. किती वेळानंतर ना, इथे सुरुवातीला टाइम T0 होता, पण आता जी ती साऊंड वेव्ह आहे ती अशी ट्रॅव्हल होऊन होऊन लिसनर पर्यंत येईपर्यंत टाइम चेंज झाला ना, त्याला काहीतरी वेळ लागला. तर टाइम झाला T1, आपण नाव दिले त्याला T1. से फॉर एक्झाम्पल 1 सेकंड लागला, 2 सेकंड लागला, किती लागलं माहिती नाही म्हणून आपण नाव दिले त्याला T1. पण आपल्याला ऑलरेडी आपण फॉर्म्युला शिकलोय मुलांना, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हो की नाही, शिकलोय ना. तर आता इथे वेलॉसिटीच्या ऐवजी आपण काय ठेवणार आहे, इथे व्हीच ठेवणार आहे. साऊंड वेव्हच्या वेलॉसिटी बद्दल बोलतोय, तर साऊंड वेव्हची वेलॉसिटी आपण व्ही मांडली म्हणून आपण त्याला व्हीच ठेवणार आहे. इथे डिस्टन्स एस च्या ऐवजी आता आपण काय घेतलंय, दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, डी आहे, आणि टाइम आपण किती मांडलेला आहे, T1. तर हे न घेता मग आपल्याजवळ डी अपॉन व्ही T1 आलं, आणि म्हणून मग T1चं आन्सर पाहिजे ना, आपण टाइम कॅल्क्युलेट करतोय. मग हे T1 ला इकडे घेतलं, व्ही ला इकडे घेतलं, म्हणून T1चा फॉर्म्युला काय बनणार मग आपला, D1 अपॉन व्ही. सेम फॉर्म्युला दिलाय त्यांनी, D1 अपॉन व्ही. कळते, म्हणजे साऊंड वेव्हला लिसनर पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार, तर तो लागणार जेवढं डिस्टन्स आहे भागिले किती वेलॉसिटी आहे साऊंड वेव्हची. सिम्पल, जे आपण 7वीला केलेलं तेच इथे वापरले. परत दस ॲट t इज इक्वल टू T0, ज्यावेळी टाइम वेव्हच्या टाइम पिरियड एवढा होईल, एका साऊंड वेव्हला यायला किती वेळ लागतोय, त्यालाच आपण टाइम पिरियड म्हणतो. T0 मांडलंय त्याला. मग हा वाला टाइम आणि लिसनर पर्यंत पोहोचण्याचा टाइम किती लागतोय, किंवा T0 मध्ये वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, एका वेव्हला जाताना, एक वेव्ह जाताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, आणि तिला त्या वेव्हला जायला मग किती वेळ लागला, ते दोन्ही जर म्हणजे सेम असतील, T आणि T0 सेम असेल, thus T is equal to T0, the source moves at a distance of VS
VS इंटू T0. म्हणजे सोर्सला जायला किती वेळ लागला. आता आधी काय काढलं आपण, कॅपिटल डी काय घेतलेलं आपण, साऊंड वेव्हला जायला किती वेळ लागला, आणि आता सोर्सला ऍक्च्युअल मध्ये किती वेळ लागला ते कसं काढलंय आपण. आता इथेच नॉर्मली आपलं डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बनेल, v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ना. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बनेल, वेलोसिटी इंटू टाइम. मग इथे तेच घेतलंय बघा, वेलोसिटी कशाची घेतली, साऊंड वेव्हचं डिस्टन्स काढतोय म्हणून साऊंड वेव्हचीच वेलोसिटी VS घेतली आणि T0 काय घेतला, टाइम घेतला. मग हे त्याचं डिस्टन्स आलं, म्हणून बघा हेच VS इंटू T0 इथे लिहिलंय, दिसतंय. सोर्स S1 पासून S2 च्या दिशेने चाललाय, मग तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर तो VS इंटू T0 डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. आता इथे जो आहे तो लांब चाललाय, लिसनर पासून सोर्स लांब चाललाय, कळतंय तुम्हाला. म्हणजे पहिलं आपण काय काढलं, साऊंड वेव्ह साठी T1चं रिलेशन काढलं, आणि हे दुसरं रिलेशन जे काढलं, डिस्टन्सचं रिलेशन, की किती डिस्टन्स तो लांब चाललाय, हे वालं डिस्टन्स नाही, इकडचं डिस्टन्स साठी आपण रिलेशन काढलं. ते डिस्टन्स साठी रिलेशन काढलं आपण VS इंटू T0. आता इथे सोर्सचं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्याच्यासाठी त्यांनी नाव नाही दिले, आपण ह्याला नाव देऊ शकतो DS म्हणजे सोर्सने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला आपण हे स्वतःहून नाव देऊ शकतो. म्हणजे हे जे डिस्टन्स लिहिले ना, द डिस्टन्स, the source moves the distance, we can write it as DS, that is distance traveled by the source, and reaches point S2. S1 पासून निघून तो कुठपर्यंत पोहोचला, इथे S2 ला पोहोचला. डिस्टन्स ऑफ S2 फ्रॉम द लिसनर इज, आता तो लांब लांब चाललाय. मग आता तुम्ही हा डायग्राम बघून मला सांगा, सोर्सचा आता नवीन डिस्टन्स लिसनर पासून किती होईल S2 ला पोहोचल्यावर. हे ओरिजिनल जेवढं डिस्टन्स होतं ते तर आलंच, राईट. आणि आता त्याने हे एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ना, हे ज्यात आपण DS काढलं, करेक्ट. मग आपलं डिस्टन्स बनेल, म्हणजे सोर्स मधलं आणि लिसनर मधलं नवीन डिस्टन्स वाढलं, आता ते वाढलेलं डिस्टन्स असेल ओरिजिनल डिस्टन्स प्लस एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सोर्स. आणि हे DS ची आता मग आपण व्हॅल्यू ऑलरेडी किती काढलेली होती, VS T0. मग तीच ही व्हॅल्यू इथे लिहिली, दिसते, D plus VS T0. Same thing is written. Yes or no, children? Are you understanding? Yes, ma'am. Only one child is understanding. What about the rest? मॅम. प्लीज सगळ्यांनी माईकच्या जवळच थांबा आणि म्यूट करा, माझ्याशी बोलत राहा मुलांनो. मी दुसऱ्या स्क्रीनवर आहे, तुम्ही मला दिसत नाहीये, कमीत कमी मला ऐकायला तर येऊ द्या तुमचा आवाज, ठीक आहे. सो इथपर्यंत कळलं. फक्त काय केलं आपण, दोनच गोष्टी केल्या. सेम वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचं रिलेशन साऊंड वेव्ह साठी लिहिलं, सेम रिलेशन आपण मग सोर्स साठी लिहिलं, कळतंय. आणि आता ह्या दोघांचं मिळून आता पुढे काय केलंय बघा, द सोर्स एमिट सेकंड क्रेस्ट. आता मानून चाललेलो की आपण फर्स्ट क्रेस्ट त्याने ज्यावेळी एमिट केली त्यावेळी त्याला लिसनर पर्यंत पोहोचायला T1 टाइम लागलेला होता. आता ही एक क्रेस्ट आल्यानंतर मागून आता समजा दुसरी क्रेस्ट येऊन आता ती लिसनर पर्यंत इथे पोहोचणार आहे, तर ती पोहोचायला आता त्याला किती वेळ लागेल. म्हणून मग आता तो टायमिंग आपण काय घेतलेला आहे, T2 घेतलेला आहे. मग T2 मध्ये मग आपण काय करणार आता, इथे मग सेम टू सेम त्यांनी रिलेशन लिहिलेलं आहे. कशा फॉर्म मध्ये रिलेशन लिहिलेलं आहे, टाइम साठी आपण बघितलेलेच आहे, इट इज डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, राईट. तर डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी लिहिताना आधी पहिल्या वेव्ह साठी लागलेला टाइम पण मोजावाच लागेल. पहिली वेव्ह पोचायला किती वेळ लागला, मग तो त्यांनी लिहिलाय T0, कारण आपण इथे काय घेतलंय, T म्हणजेच T0 घेतलाय. तर पहिला वाला वेळ म्हणजेच इथे T0 ठेवला, आणि दुसरा वाला वेळ काय होता, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. तर टोटल डिस्टन्स हे आपल्याला मिळालं D प्लस VS T0 अपॉन ही, दिस इज वेलॉसिटी ऑफ साऊंड अँड दिस इज VS ची वरती आहे ती वेलॉसिटी ऑफ सोर्स आहे. थांबा, आता इकडे मी स्वच्छ थोडस लिहून दाखवते तुम्हाला काय केलंय त्यांनी. तर बघा,
हे जे रिलेशन तुमचं दिलंय 8.19 कसं दिलेलं आहे, तर आता सेकंड साऊंड वेव्ह इथे येऊन लिस्नर पर्यंत पोहोचते, तर तिला किती वेळ लागेल तो काढलाय. तर T2 इज इक्वल टू T0 पहिल्या वेव्हचा वेळ प्लस डिस्टन्स अपॉन टाइम असतं, सॉरी डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी असणार ना, टाइमचं रिलेशन घेतलंय आपण. तर मग टोटल डिस्टन्स आता वाढलेलं आहे, डी प्लस व्हीएस T0 झालंय, लिस्नर मधलं सोर्स मधलं नवीन डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी ऑफ द साऊंड. बस हेच लिहिले. मगाशी मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं साध्या सुध्या भाषेत, की कुठला आवाज लवकर ऐकायला येईल, कुठला आवाज लेट ऐकायला येईल, राईट. तर आता इथे तुम्हाला दिसतंय टाइम गॅप वाढला, T0 पण ऍड केलंय. का बरं जास्त वेळ का वाढला यायला? कारण आता साऊंड सोर्स लांब लांब चाललाय ना, मग तो साऊंड लांब लांब जो चाललाय त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागेल. आणि हो, इथे फक्त टाइम किती लागले ते काढले, पण ते साऊंडची जी लाऊडनेस आहे, तीव्रता किती कमी जास्त होईल ते सध्या आपण नाही डिस्कस करत आहे. पण तीव्रता कमी होईल एवढं तुम्हाला पण माहिती आहे. जसं जसं तो आवाज लांब लांब चाललाय तसं तसं तो कमी 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 ऐकायला येईल आपल्याला. बरोबर आहे. तो नुसता कमी कमी ऐकायला नाही येणार आहे, त्याला वेळ पण लागणार आहे आपल्यापर्यंत पोहोचायला त्या साऊंडला. ठीक आहे मुलांनो, कळलं? Yes, ma'am. हा. आता हो मॅम. आता हेच सेम टू सेम रिलेशन त्यांनी पुढे जाऊन अजून त्याच्यामध्ये काय केले, चेंजेस केले. सिमिलरली ऍट टाइम T0 the source emits is P+1 crest. P+1 crest म्हणजे हे ते काय सांगितले माहितीये का? पहिली क्रेस्ट नंतर दुसरी क्रेस्ट, तर दुसऱ्या क्रेस्ट साठी आपण नाव दिलं T2. तर अशी 10वी क्रेस्ट आहे समजा, मग इथे पी ची किंमत काय येणार? 10. 10व्या क्रेस्टला पोहोचायला किती वेळ लागेल? 12व्या क्रेस्टला पोहोचायला किती वेळ लागेल? तर ती 10वी 12वी न घेता त्याला नाव दिलं आपण टीथ क्रेस्ट. कळतंय? कितवी आहे ती आपण कॅल्क्युलेट करताना तेवढी किंमत ठेवणार. जसं की आता इथे P+1 10वी क्रेस्ट पोहोचायला किती वेळ लागेल, तर इथे P+1 PT0 आणि इथे पण P आलं. म्हणजे कळतंय तुम्हाला? जसं नाही का रे, माझ्याकडे जसं आपण गुणाकार करतो ना, की एवढ्या एवढी पट झाली, तर तशी एक क्रेस्ट पोचली, दुसरी पोचली, तर 10वी पोचण्यासाठी जसं की आपण 10ने गुणणार त्या टाइप मध्ये असतं की नाही, तसं इथे 10वी साठी मग 10ने गुणणार ना. मग ही पीथ क्रेस्ट आहे म्हणून पी ने गुणले सगळीकडे. बघा इथे पण पी आलं, इथे पण पी आलं. दिसतंय तुम्हाला? माझा कर्सर दिसतोय? इथे पण पी आलं, इथे पण पी आलं. P+1 क्रेस्ट लिस्नर पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल ते काढण्यासाठी. हेन्स द लिस्नर्स डिटेक्टर्स काउंट्स P क्रेस्ट इन टाइम इंटरवल. म्हणजे P क्रेस्ट त्याला काउंट करण्यासाठी किती वेळ लागला आता ते पुढे यांनी काढलेलं आहे. P+1 क्रेस्ट पोहोचली, पण टोटल त्याच्याजवळ एकूण क्रेस्ट किती पोहोचल्या, तर त्याच्यासाठी ती काउंटिंगसाठी हेन्स द पिरियड ऑफ द वेव्ह ॲज रेकॉर्डेड बाय द लिस्नर. एका वेव्हचा खरा खरा पोचायला तिला किती वेळ लागला, तर ते एका वेव्हचा इथे त्यांनी काय केलेलं आहे, टाइम पिरियड काढलेला आहे. तर थांबा, ह्याला पण मी तुम्हाला घेऊन ना अनोटेट करूनच एक्सप्लेन करते. ही वाली जरा फिजिक्सची अशी वाली जी इक्वेशनच्या फॉर्म मधली जी भाषा असते, ज्याच्यामध्ये एवढं सगळं मॅथ्स घुसलेलं आहे, आय नो ते थोडंसं समजायला कठीण आहे, पण प्रॅक्टिस करून करून, म्हणून मी म्हणते रायटिंग प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करून करून ते तुम्हाला समजेल. अरे रे काय झालं? अच्छा मुलांनो, आता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे बरं का. पुढचं ह्यांनी सिमिलरच लॉजिक लावून लावून केलंय, त्याच्यामुळे ते तुम्ही स्वतःहून करायचं. फक्त ते प्रॅक्टिसच करायचे, अजून काही नाही करायचंय.
हा चला मी इथे घेते ते आपण करूयात मग. हा दिसते तुम्हाला स्क्रीन? व्हाईट स्क्रीन दिसते? बस 2 मॅम. मिनिटं, मग आपण संपूयात क्लिप. 2 मिनिटं फक्त, 2-3 मिनिटं द्या. 1 सेकंड हा मुलांना. हा बघा आता इथे काय दिलेलं आहे? पीथ वेव्ह म्हणजे इथे जो आपण आता लिस्नर होता त्याच्याकडे आधी पहिली एक क्रेस्ट पोहोचली, मग त्याच्या मागून जी आहे ती ही पहिली पोचून झाल्यावरती कळते तुम्हाला ही अशी, ही पहिली पोचून झाल्यावरती मागे चिटकून दुसरी क्रेस्ट आलेली जिचं आपण टाइम पिरियड T2 चं रिलेशन लिहिलं. पण अशा खूप साऱ्या क्रेस्ट येतात आणि ही समजा ही इकडची जी क्रेस्ट आहे तिला 10वी 12वी नाव देता पीथ क्रेस्ट आपण असं नाव दिलेलं आहे. मग तिला पोहोचायला किती वेळ लागेल तर त्याचं रिलेशन आधी ह्यांनी लिहिलं P+P1 म्हणजे मग अशी जसं T2 लिहिलेलं तर तसं इथे P+1 लिहिलं आणि म्हणून इथे P एक्स्ट्रा घेतलं पीथ क्रेस्ट आहे म्हणून. ठीक आहे. हेन्स द लिसनर्स डिटेक्टर काउंट्स पी क्रेस्ट. आता तो पी क्रेस्ट टोटल काउंट करेल आणि त्याचं मग टोटल टाइम पिरियड किती असेल? आता P+1 घेतलंय ना आपण, म्हणून पहिल्या वेव्हला पोहोचायला जेवढा वेळ लागला तो मायनस करावा लागेल कारण आपल्या पीथची व्हॅल्यू पाहिजे, P+1 ची व्हॅल्यू नाही पाहिजे. म्हणून इथे P+1 चं जे फॉर्म्युला होता हा लिहिला आणि मगाशी मग आपण T1 साठी जे रिलेशन काढलेलं होतं, T1 साठीचं काय रिलेशन घेतलेलं होतं? T1 इज इक्वल टू आपण काय घेतलेलं होतं? T1 इज इक्वल टू T0 घेतलेलं होतं ना, राईट? तर मग ते मायनस करावं लागेल इथे T0, पण T0च मगाशी आपण रिलेशन काढलेलं होतं D/V. जर मागे जाऊन तुम्ही इथे पुस्तकात बघितलं, हे बघा दिसते इथे T0चं रिलेशन आपण काय काढलेलं होतं? टाइम पिरियडला जे आहे ते आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहिलेलं होतं? D/V. हा D/V च्या फॉर्म मध्ये लिहिलेलं होतं, तेच यांनी लिहिले T0चं रिलेशन. हे तुम्हाला ना तेच मागे मागे जाऊन बघावं लागेल जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत की अरे हे कसं काय आलं. सो यू कॅन सी इथे आपण ते लिहिलेलं होतं, T1चं रिलेशन लिहिलेलं होतं D/V, तेच इथे त्यांनी लिहिलेलं आहे. T1 साठीचं काय रिलेशन आहे ते हे बघा, T1चंच रिलेशन D/V लिहिलं. हे म्हणजे लेफ्ट साठी हे जे आन्सर आलेलं ते ठेवलं आणि हे T1 साठी मगाचं हे D/V रिलेशन ठेवलं आणि ह्याला ब्रॅकेट उघडून मग सॉल्व्ह केलं आणि ब्रॅकेट उघडून सॉल्व्ह केल्यानंतर ना मग आता जो ऍक्च्युअल मधला जो टाइम पिरियड आहे वेव्हचा, हेन्स द पिरियड ऑफ द वेव्ह रेकॉर्डेड बाय द लिसनर. ऍक्च्युअल मध्ये एका वेव्हचा टाइम पिरियड जो लिसनरने रेकॉर्ड केला तो किती आहे? तर ही पीथ वेव्ह साठी आपल्याला काढायचंय ना, तर आपण एका वेव्हचा टाइम किती होता आणि टोटल त्याच्यामध्ये किती वेव्स पोहोचल्या म्हणजे टोटल सगळ्या वेव्हचा मिळून टाइम किती होता आणि त्याच्याकडे ऍक्च्युअल मध्ये किती वेव्स पोहोचल्या. जसं आपण मध्ये नाही का गणित सॉल्व्ह केलेलं रे की 10 वेव्ह बाहेर पडलेत आणि 10 वेव्हला एवढा वेळ लागला तर एका वेव्हचा टाइम पिरियड किती, सेम टू सेम तेच केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. मग टोटल टाइम पिरियड कसा मिळणार एका वेव्ह साठीचा? तर P+1चा आणि हे ह्याचं हे म्हणजे हे इथे जे काढलं त्याच वरती घेतलंय टोटल टाइम घेण्यासाठी आणि टोटल वेव्स किती आहेत? पी वेव्स आहेत आपण म्हटलेलंच आहे, 10वी 12वी न मानता पीथ वेव्ह घेतले तर ते इथे ठेवलं आणि मग आता हे जे वरचं आपलं आलेलं ते इथे वरती ठेवलं आणि इथे खाली पी ठेवलं. ब्रॅकेट उघडून सॉल्व्ह केलं बघा, हे पी इथलं कॅन्सल होणार आहे आणि
हे आता ना ह्याच्यापासून हे कसं आलं ना मुलांना, हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा बरं. हे नॉर्मल आपलं गणिताचं जे कॅल्क्युलेशन्स करतात ना, जसं तुम्ही एक्स वायच्या फॉर्म मध्ये इक्वेशन्स होते, समीकरणं होती 10वीला सोडवायचा, तेच केले. हे इथून इथपर्यंत तुम्हाला स्वतःलाच येईल. नाही आलं तर मला उद्याच्या पिरियड मध्ये विचारा. सो वी गॉट दिस फॉर्म्युला T is equal to T0 plus Vs T0 upon V. ठीक आहे. मग आता इथे पण T0 आहे, इथे पण T0 आहे. T0 बाहेर इथे कॉमन काढला. T0 बाहेर कॉमन काढल्यावर मग हे नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, तिरकस गुणाकार करून मग हे V मग वरती आलं V प्लस V0 आणि खाली उरलेला V जसाच्या तसा. आता पुढे काय केलं, ह्या दोघांचा व्यस्त केला, म्हणून इथे बघा 1/T केलं, हे T0चं 1/T0 केलं आणि हे खालचा छेद अंशात आला आणि अंश छेदात गेला. डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये आला, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये गेला. जस्ट त्याला काय केलं, रेसिप्रोकल घेतला. मराठीत म्हणतो ना आपण व्यस्त केलं, इंग्लिशमध्ये म्हणतो रेसिप्रोकल केला. अँड देन 1/T इज व्हॉट, आपली फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सीच सुरुवातीला म्हटलेलं ना आपण, चेंज इन अपॅरंट फ्रिक्वेन्सी म्हणजेच डॉपलर इफेक्ट आहे, हे जे आपण मगाशी बघितलेलं अपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी. मग तेच आपण आता फ्रिक्वेन्सी किती चेंज होते तेच इथे काढलं, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन. सो n is equal to n0 v upon v plus vs, where n is the frequency recorded by the listener and n0 is the frequency emitted by the source. कळते तुम्हाला, n लिस्नरने ती फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड केली, पण ओरिजिनल सोर्स मधून ते साऊंड बाहेर पडतोय त्याची फ्रिक्वेन्सी किती होती, तर ती होती n0. म्हणजे कळतंय त्या n वरती लिस्नरच्या जवळ जी फ्रिक्वेन्सी पोहोचते त्याच्यावर दोन गोष्टींचा परिणाम होतोय, एक तर वेलॉसिटी ऑफ साऊंड आणि दुसरी वेलॉसिटी ऑफ सोर्स, दोघांचा परिणाम होतोय आणि फ्रिक्वेन्सी मग त्याला चेंज झालेली मिळते. कळलं मुलांनो, कळलं? ठीक आहे. Yes, ma'am. आता हे सेम टू सेम सगळं ह्याच पद्धतीने डोकं लावून कॅल्क्युलेशन्स इथे आता चेंज केलेत. लिस्नर अप्रोचिंग अ स्टेशनरी सोर्स विथ वेलॉसिटी VL. इथे लिस्नर थांबलेला, सोर्स जात होता, इथे आता लिस्नर चाललाय, सोर्स एका जागी थांबलाय. मग सेम टू सेम असंच कॅल्क्युलेशन करून करून नाव फायनल इथे हा वाला फॉर्म्युला भेटला. इथे बघा खूप सिंपल आहे. इथे काय होतं, VS होतं की नाही, आता इथे VS च्या ऐवजी आलं VL, कारण आता तिथे सोर्स मुव्हिंग होता म्हणून त्याची वेलॉसिटी VS होती. इथे आता लिस्नर मुव्हिंग आहे म्हणून इथे लिस्नरची वेलॉसिटी VL आली. बाकी ही छोटीवाली V वेलॉसिटी ऑफ साऊंडच आहे. N काय आहे, जी लिस्नरने आता, लिस्नर जरी चालत असला तरी पण त्याने जी फ्रिक्वेन्सी रिसीव्ह केली ती आहे. आणि N0 काय आहे, स्वतःची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी, साऊंडची स्वतःची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. कळलं? आता इथे बोथ सोर्स अँड लिस्नर आर मुव्हिंग, ते जवळ पण जाऊ शकतात, लांब पण येऊ शकतात. मग त्याच्यासाठी बघा इथे VL पण आलं आणि VS पण आलं. सोर्स पण मूव्ह होते म्हणून त्याला वेलॉसिटी आहे VS, लिस्नर पण मूव्ह होते म्हणून त्याला वेलॉसिटी आहे VL. तर इथे कधी प्लस घ्यायचं कधी मायनस घ्यायचं ते इथे त्यांनी पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. दोघ जण एकमेकांकडे येत असले तर प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं, डिनॉमिनेटर मध्ये प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं. तर हे थोडंसं आज तुमचा हाच होमवर्क आहे की तुम्ही हे जरा छानपैकी वाचून काढा. मी तुम्हाला ह्याच्यासाठी पण अजून एक व्हिडिओ शेअर करेल आणि प्लीज हे गो थ्रू करा. मग का सांगते मी, कारण आपल्याकडे वेळ आहे, म्हणजे वेळ जो आहे तो खूप कमी आहे आणि मी हे सगळं डिटेलमध्ये परत एक्सप्लेन करत बसले तर आपल्याला ह्याच अजून चॅप्टरला 4 पिरियड लागतील. मग आपले पुढचे धडे कधी करणार आपण. ठीक आहे. सो आय विल शेअर वन व्हिडिओ टुडे, वॉच इट, यू विल अंडरस्टँड. बेसिक कन्सेप्ट काय चाललंय ते तर तुम्हाला कळलं, त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघितल्यावर अजून चांगलं समजेल. ठीक आहे. तर चला इथे आपण आज क्लास थांबूयात. तर तुमचा होमवर्क हाच आहे की सोर्स लिस्नर दोन्ही जात असतील तर काय फ्रिक्वेन्सी मध्ये चेंजेस होतात ते बघायचं. मग हे जे फॉर्म्युलेज काढले ना डॉपलरने वेगवेगळे, त्याच्यावरती आपण गणित सोडवूया. तर उद्या ट्राय करू की 2-3 गणित आधी सोडवू आणि मग नवीन धडा आपण स्टार्ट करू. ठीक आहे. तर चला आता आपण इथे क्लास थांबूया, 9:30 वाजले. थँक्यू.